विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला दुसरा धडा आहे त्याचं नाव काय? बिल्ली का बिलगुंडा. काय आहे तिचं नाव? बिल्लीचा बिलगुंडा. तर या धड्यात लेखकने काय दिले आहे चला बघूया. बघा, लेखक कोण आहे? राजेंद्रलाल हांडा. लेखक कोण आहे? राजेंद्रलाल हांडा. तर चला बघूया यांचा परिचय. राजेंद्रलाल हांडा जी एक जाने माने कथाकार है। आपकी रचनाएं पत्र पत्रिकाओं में सतत प्रकाशित होती रहती है। समसामयिक विषयों पर आपकी रचनाएं सामाजिक समस्याओं को उद्घाटित करती है। इन्होंने किंवा यांनी जे सामाजिक समस्या आहे त्यालाही आपल्या रचनात लिहिते आहे। तर चला बघूया गद्य संबंधी। हास्य कहानी जीवन की किसी घटना का रोचक प्रवाही वर्णन कहानी होती है। इसमें किसी सत्य का उद्घाटन होता है। हास्य कहानी में इसे हल्के फुल्के हंसी के अंदाज में प्रस्तुत किया जाता है। प्रस्तुत पाठ में लेखक हांडा जी ने हास्य के माध्यम से गलतफहमी के कारण उत्पन्न विशिष्ट स्थितियों का वर्णन किया है। इथे जो लेखक आहे राजेंद्रलाल हांडा यांनी एक सत्य घटना, हास्य म्हणजे खुशी, आनंदी सत्य घटना आणि यांचं उद्घाटन केले आहे आणि जे गलतफहमी आहे, जे एकमेकांशी स्थितीवर कसे येते, त्यांचा सामना कसा करा हा लिहिलेले आहे। तर चला बघूया धडा। एक समय था जब घरों में बिल्ली का आना जाना बुरा समझा जाता था। एक वेळ असा होता जेव्हा मांजर घरी येते आणि त्यांचा बदलाव आहे ते खूपच बुरा आहे असा म्हणाले होते। म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अंधविश्वास त्यांना म्हणतात, आपण काय म्हणतात? अंधविश्वास। जेव्हा आपल्या घरात मांजर येते आणि आपण कुठेतरी जात आहे आणि तेव्हाच मांजरने आपले जे रास्ता आहे, जे मार्ग आहे त्याला समोर गेली तर आपल्याला काय असं वाटतं ते काही जे काम आहे ते काय नाही होणार, कारण की ती मांजर तिथून गेली। तर तसंच एक समय म्हणजे एक वेळ असा होता की जेव्हा मांजर घरी आले की ते छान वेळ नाही असं म्हणले जात होता। तर आज काय झाले चला बघूया। परंतु आजकल की परिस्थितियों के कारण पुरानी विचारधारा और परंपरा एकदम घपले में पड़ गई है। इथे लेखक काय म्हणाले? परंतु आज जे आहे त्यांची जी परिस्थिती आहे ती पुराणी म्हणजे खूपच वेळ पुराणी जी विचारधारा आहे, त्यांची जी परंपरा आहे ते घपलेमध्ये झाली आहे। कारण की आज जी परिस्थिती आहे आणि जी पुराणी परिस्थिती आहे त्यांचं खूपच विपरीत म्हणजे वेगळे आहेत। वही विचार ठीक समझा जाता है जिससे काम चले। आता आपल्याला काय होते की काही नाही, अंधविश्वास हे काहीही नाहीये, आपलं काम झाले ना फक्त तेच विचार होता। पिछले दिनों हमारे घर में बहुत चूहे हो गए थे। इथे लेखक म्हणाले आहे की काही दिवस पुढे आमच्या घरात खूपच उंदीर झाले होते। उन्हें घर से निकालने के लिए बहुत तरह प्रयत्न किए गए पर हमारी एक न चली। आणि इथे लेखक म्हणाले त्यांना बाहेर काढायचा खूपच प्रयत्न केले पण काहीही चालणार नाही, आमची एक पण नाही चालली आणि उंदीर आजपर्यंत आमच्या घरी आहे। आटे और अनाज के लोहे के ढोल बनवाए गए। आटा किंवा अनाज ठेवायला म्हणजे अन्न ठेवायलाचा ढोल बनवले। कोणता ढोल? लोहेचा। बघा तुमच्या समोर एक चित्र आले आहे ना, ते होतं लोहाचा ढोल असा बनवले। पण यांचा पण काही दिवस उपयोग झाले आणि ते पण कारगर रहा। यह उपाय कुछ दिनों तक कारगर रहा आणि जे उपाय होते ते खूप 2-3 दिवस राहिले आणि त्यातून पण चूहे म्हणजे उंदीर गेले। परंतु आग बचाकर चूहे इन ढोलों में घुसने लगे। परंतु डोळ्या बचवून ते कुठे गेले? त्या ढोलमध्ये पण गेले। इस समस्या पर कई मित्रों से परामर्श किया गया। या समस्यावर खूपच माझे मित्र जे आहेत त्यांचा विचार केले
की आता काय करायचं. जे उंदीर आहे ते बाहेर निघते नाही आणि जे आमची वस्तू आहे ते विनाकारण काय होते, नष्ट होऊन जाते. आखिर ये फैसला हुआ कि घर में एक बिल्ली पाली जाए आणि त्यातून एक विचार असा झाला की घरात म्हणजे एक मांजर जे पाळणार आहे आम्ही. इस प्रस्ताव पर किसी को आपत्ती नहीं थी आणि या बातमीची या प्रस्तावची कोणाला पण आपत्ती नाही होती. म्हणजे कोणाला पण असं नाही वाटले की नाही करायचं नाही, हे करायचं नाही, पाल्यांचा मांजर असा कोणता पण विचार नव्हता. यातपर्यंत समजलं ना तुम्हाला? हो. चला आता बघूया. बघा, चुनांचे एक बिल्ली लाई गई आणि लोक एकमेकांशी बोलून, परिवारजन जे कुटुंब आहे त्यांच्याशी बोलून आणि मित्रांसोबत बोलून आम्ही एक मांजर आणली. उसकी खूप खातिर होने लगी आणि जेव्हा ते आले त्यांची खूप खातिर होती. असं म्हणतात की जेव्हा तुमच्याजवळ काही नवीन वस्तू येते, काही नवीन वस्तू होते, जे कपडे आहे या मोबाईल आहे, कोणी पण कोणतीही नवीन वस्तू येते, तर आपण त्यांचं खूप खातिरदारी करते किंवा त्याला खूप छान पैकी ठेवते आणि ते खराब ना हो असं पण आम्हाला वाटतं, तर त्यांची खूपच खातिरदारी करते असा लेखक ने म्हणाले आहे. कभी बच्चे दूध पिलाते, कभी रोटी देते. कधी मुले त्याला दूध देते आणि कधी रोटी देते किंवा चपाती देते. उसने विधीपूर्वक चूहों का सफाया सुरू कर दिया आणि थोडा वेळात त्यांनी काय केले, उंदीर यांचा सफाया म्हणजे त्याला खाऊन थोडे कमी केले. देखते ही देखते चूहे घर से गायब हो गया आणि बघून जे उंदीर आहेत ते घरातून निघाले होते. गायब झाले होते म्हणजे निघाले होते. सब लोग बडे खुश हुए आणि खूपच लोकांना जे घरात होते त्यांना खूपच आनंद वाटत होता. कारण त्यांचे जे वस्तू आहे जे विनाकारण नष्ट होत होते ते आता वाचले होते. बिल्ली प्राय सब लोगों की थाली से झूठन ही खाती, इसलिए हमें इसका कोई खर्च भी नहीं पड़ा. आणि जे मांजर होती ते लोकांचं थालीचं झूठण खात होती. ते जेवण काय करत होती, जे लोक खात होते आणि त्यांचा जो जेवण वाचत होते तोच खात होती ते आणि त्याचा खर्च पण नाही होत होता. 2 महीने बाद वो समय आ गया जब हम चूहों को तो भूल गए और बिल्ली से तंग आ गए आणि 2 महिन्यानंतर काय आलंय, ते समय आला, ते वेळ आला जेव्हा आम्ही उंदीरला विसरले. पण आता आम्ही मांजरचा तंग झाले होते. म्हणजे खूपच तंग झाले होते. कारण की आता तो आम्हाला काय करत होती, तंग करत होती. म्हणजे आम्हाला खूपच असा विचार चालला होता की का आम्ही इथे त्याला घेऊन आले. हमने सोचा चूहे तो खाली अनाज ही खाते थे, कम से कम परेशान तो नहीं करते थे. आणि इथे म्हणाले आहे की जे उंदीर होतं ते काय करत होता, अनाज खात होता आणि खात होता, काही नुकसान करत होता, पण आम्हाला परेशान नाही करत होता. परंतु इथे जे मांजर आहे ते आम्हाला खूपच वेडे बनवले आहे असा कवी असा लेखक म्हणाले आहे. ये बिल्ली खाने में भी कम नहीं और हमें तंग भी करती देती. ते आम्हाला खूपच परेशान केली होती. ते खाऊन आम्हाला परेशान केली होती. उसके प्रति हमारा व्यवहार बदल गया था आणि त्याच्यासोबत आमचा जो व्यवहार होला ते बदलून जात होता. कारण की तो आम्हाला खूपच परेशान केली होती. उंदीरच्या जास्त यांनी आम्हाला परेशान केली असा लेखक म्हणाले आहे. तर आता आणखीन बघूया. बिल्ली कम समजदार जानवर नाही आणि इथे काय म्हणाले, जी बिल्ली आहे म्हणजे मांजर जे आहे ते कम समजदार नाही असं आपल्याला विचारत होते. पण असा नाही होय. जो शेर के काबू में नहीं आई वो हमसे कैसे मात खा जाती. असं म्हणाले आहेत की जे शेर वाघाचा काबूत म्हणजे तिथे नाही आली तर आमच्यावर काय येणार, तर आमच्यात काय मात खाणार, ते नाही खाणार. म्हणजे ते शेरांचं काबूला म्हणजे वाघाचं काबूला नाही आले तर आमच्या काबूला येणार का, नाही येणार असा
लेखकचं मत आहे। उसने भी अपना रवैया बदल लिया, त्याला पण आपले जे व्यवस्थित परिस्थिती आहे, जे रवैया आहे ते बदलून गेली। हमारे आगे पीछे फिरने की बजाय वह रसोई के आसपास कोने में दुपक कर बैठ जाती। इथे लेखक काय म्हणाले, की जेव्हा ती आली होती त्या आमच्या सोबत बसली होती आणि आम्ही जिथे जिथे जाते त्या मागे मागे आम्ही आमच्या बरोबर चालली होती। पण आता काय, आता ते आमच्या मागे नाही फिरत होती, आता ते रसोईघर म्हणजे जेव्हा जिथे आपण जेवण बनवते तिथे जाऊन बसली होती आणि असं बसते की जेव्हा लोकांना त्यांना बघू नये। आणि बघा, जब मौका लगता मजे से जो जी मैं आता खाती, आणि जेव्हा जेव्हा तिला असं वाटते की इथे कोणी पण नाही आहे, ते मजेतून आनंदीतून तिथे जाऊन काहीतरी खात होती। इस तरह चोरी करते बिल्ली कई बार पकड़ी गई, आणि यातच ती खूपच वेळी चोरी करताना पकडली, म्हणजे आम्ही त्याला धरला होता। एक दिन सुबह उठते ही मैं रसोई में कुछ लेने गया। एकदा काय झालं, सकाळी उठून मी रसोई घरमध्ये गेला काहीतरी घ्यायला। देखता हूं कि कड़े हुए दही का देखता हूं कड़े हुए दूध का दही जो रात को बड़े चाव से जमाया था, बिल्ली खूप मजे से खा रही थी। तेवढ्यात मी काय बघितले, जे रात्री मी दूधचं दही बनवले होते, ते खूपच चावानी ते मांजर जे होते खूपच चावाने खात होते। काय खात होते? दही। काय खात होते? दही खात होते। अब चिंता हुई की बिल्ली से कैसे पीछा छुड़ा जाए। आता आमचा विचार झाला होता, उंदीर तर गेला, पण या जे मांजर आहे त्यातच आपला कसं छुटकारा भेटणार, ते कसे जाणार आहे असा आमचा विचार चालत होता। मेरा नौकर बहुत होशियार है, आणि आमचा जो नौकर आहे ते खूपच होशियार होता। त्यांनी काही सुझाव दिली। ते काय आहे, चला बघूया। रात को काम खत्म करके जाने से पहले उसने एक खाली बोरी के अंदर 2 रोटियां डाल दी और चुपके से एक तरफ खड़ा होकर बिल्ली का इंतजार करने लगा। नौकरने काय केले, रात्री झाली होती, ते सगळे आपलं कार्य केले आणि एका बोरीला दोन दोन चपाती अ, दिली अ, 2 चपाती टाकली आणि एक तर्फ म्हणजे जर मांजर जिथे येत होता त्यांच्या समोर नाही उभे, ते पाठीमागे कुठेतरी चुपला होता आणि विचार करत होता त्याचा त्याला आईचा वेळ कधी आहे हे इंतजार करत होता आणि तिथे थांबला होता। बिल्ली आई व एकदम रोटी ऊपर झपटी। तेवढ्यात मांजर आली आणि रोटीला बघून म्हणजे चपातीला बघून झपटी मारली। नौकर ने तुरंत बोरी का एक सिरा पकड़कर उसे ऊपर से बंद कर दिया, आणि तेवढाच नौकर पण आला आणि तुरंत त्या बोरीचा एक सिरावर पकडून त्याला बंद केले। कोणाला? मांजरला बंद केले। रस्सी के साथ बोरी का मुंह बांध दिया गया, आणि रस्सी सोबत त्यांचा मुंह जे बोरीचा एक चिरा होता वरचा ते बांधून ठेवला। चूंकि अब रात के 10 बजे थे, मैंने अपने नौकर अमरू से कहा कि सवेरे बिल्ली को कहीं दूर छोड़ आए, जिससे वो इस घर में वापस ना आ सके। आणि खूपच रात्री झाली होती। तेवढ्यात मी आपल्या नौकरला म्हणाले की सकाळी त्याला काही दूर सोडून यायचं। सब लोगों को चाय पिलाते पिलाते अमरू को अगले दिन 8 बज गए, आणि सगळ्यांना जो होते देऊ देन अमरूला 8 वाजले होते। उसे बिल्ली को भूली भटियारीन की तरह छोड़कर आना था, आणि तेवढ्यात जे मांजर होते त्याला खूपच दूर दूर असा सोडून यायचा होता। बोरी कंधे पर लटका अमरू चल दिया, आणि तेवढ्यात ती बोरी घेऊन चालू लागला। बात आई गई हो गई, आणि बात जे होती जे बातमी होती येऊन गेली होती। हजामत और स्नान आदि में व्यस्त हो गया, क्योंकि 9:30 बजे दफ्तर जाना था। आणि तो म्हणाले जे हजामत म्हणजे आपल्याला जो कार्य होतं सकाळी ते करून स्नान करून मी व्यस्त झाला होता, कारण 9:30 वाजेपर्यंत मला दफ्तरला जायचं होता। गुसलखाने में मुझे जोर का शोर सुनाई दिया। तेवढ्यात गुसलखाने म्हणजे मला जोरात ऐकू
आले। मैं नहाने में व्यस्त था और कुछ गुनगुना रहा था, इसलिए मेरा ध्यान उधर नहीं गया। मी अंघोळ करायला व्यस्त होता आणि काही गीत गात होता, तेव्हा मला विचार नहीं आला कि कोणाचा आवाज आहे। 2 मिनट के बाद फिर सो आया आणि तेवढ्यात 2 मिनट नंतर अजून ऐकायला आला। इस बार मैंने सुना कि मेरे घर के सामने कोई आवाज लगा रहा है, आपका नौकर पकड़ लिया गया है, अगर आप उसे छुड़ाना चाहते हो तो छप्पर वाले कुएं पर पहुंचिए। तेवढ्यात मला ऐसा ऐकायला आला की माझ्या घरातून बाहेर कोणी आहे आणि ओरडत आहे, तुमचा जो नौकर आहे त्याला आम्ही पकडले आहे, तर त्यांना त्याला सोडायचं आहे, तर छप्परवाले कुवे पर पोहोचे, म्हणजे छप्परवाल्याचे कुवे तिथे तुम्ही पोहोचा, असा बोलले। तर आज आपण काय शिकलो की कोणताही जे मनुष्य आहे, म्हणजे कोणता पण प्राणी आहे, त्यांचा एकत्र मात्र एकच हे कारण आहे त्यांना पाळण्याला, त्याला पाळा, पण त्यांच्या काही जे खायचं आहे त्याला देऊ नये, कारण की तुम्ही नाही देणार ते तुमचा व त्यांचा जे विचार आहे ते सगळं वेगळं होणार जाणार, तरी तुम्ही त्यांचा आदर करा आणि तरीही तुम्ही त्यांना पाळा। धन्यवाद।